सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्हच्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स मध्ये आज आपण सीईटीचे क्वेश्चन्स बघणार आहे. आतापर्यंत गेल्या 10-15 वर्षात सीईटीवर या कॉन्सन्ट्रेशन टर्मवर कोणते कोणते क्वेश्चन्स विचारले ते बघणार आहे. पण सीईटीचे क्वेश्चन्स बघायच्या अगोदर आपण काय करूया, सीईटी साठी लागणारे फॉर्म्युले परत एकदा व्यवस्थित चेक करूया. बघा आपल्याला फॉर्म्युले कोणते कोणते लागणार आहेत. सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला म्हणजे मोलॅरिटीचा, त्याच्यानंतर लागेल तुम्हाला मोलॅलिटीचा एक फॉर्म्युला लागेल आणि त्याच्यानंतर कुठला लागेल तुम्हाला नॉर्मॅलिटीचा. तर तुम्हाला माहिती आहे की मोलॅरिटी म्हणजे कशाने डिनोट करतो आपण, कॅपिटल एम न. व्हॉट इज कॅपिटल एम? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, सॉरी एन सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डीएम क्यूब क्या लिटर मध्ये. आणि जर हे एमएल मध्ये दिलं असेल तर ह्याला काय करायचं, 1000 न मल्टिप्लाय करायचं. आता काय करूया, हा फॉर्म्युला थोडासा मॉडिफाय, मी तुम्हाला डायरेक्ट एक फॉर्म्युला सांगतो. एन सोल्यूट कसं काढायचं. एन सोल्यूट म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसं काढणार, मी इथे लिहितो बघा. एन सोल्यूट इज इक्वल टू गिवन मास ऑफ अ सोल्यूट, गिवन मास डिवाइडेड बाय मोलर मास. न्यूमेरिकल मध्ये देताना मास देतात, एखाद्या सोल्यूटचं मास दिलं जाईल, त्याचं नाव दिलं जाईल, त्याचा फॉर्म्युला देतील न देतील काय माहित नाही, पण नाव दिलं तरी तुम्हाला त्याच्या फॉर्म्युल्यावर मोलर मास कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करूनच घ्यावे लागतात. मग त्यासाठी आपण काय करूया, हाच फॉर्म्युला याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला तर तुमचा हा फॉर्म्युला असेल बघा. गिवन मास, आपण काय करतोय बघा, हे एन सोल्यूटचा हा फॉर्म्युला, ह्या फॉर्म्युला सबस्टिट्यूट, गिवन मास डिवाइडेड बाय काय येणार बघा, मोलर मास ऑफ सोल्यूट, given mass of solute divided by molar mass of solute into volume of solution in. आता काय करतात, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन पण जनरली लिटर मध्ये किंवा डीएम क्यूब मध्ये शक्यतो येत नाही, ते एमएल मध्ये येतात. मग काय करायचं, इन एमएल घेतलं तर ह्या फॉर्म्युल्याला काय करायला लागतं, 1000 न मल्टिप्लाय करावं लागतं. मग आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे. इथून पुढे न्यूमेरिकल साठी हा फॉर्म्युला डायरेक्टली वापरला तरी चालेल. गिवन मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट इनटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन एमएल इनटू 1000. मग मोलॅरिटी साठीचा डायरेक्ट तसाच फॉर्म्युला आपण लिहू शकतो का बघा. काय मोलॅरिटी म्हणजे काय, एन सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. तिथं सुद्धा सोल्यूटचे मोल्स देत नाही, सोल्यूटचं नाव देतील, सोल्यूटचं मास देतील आणि तुम्हाला सॉल्व्हंटचं मास दिलं जाईल, ते पण ग्रॅम मध्ये दिलं जाईल. ग्रॅम मध्ये दिलं असेल तर फॉर्म्युला किती मल्टिप्लाय करतो आपण, 1000 मल्टिप्लाय करतो. मग आपण इथं असं लिहू का, given mass of solute divided by molar mass of solute into mass of solvent in gram into 1000. हा फॉर्म्युला डायरेक्टली आपण काय करायचा आहे, यूज करायचा आहे. नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आपण नंतर बघूया. हे दोन फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत, मोलॅरिटी आणि मोलॅरिटीचे. हे फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या. हा फॉर्म्युला वापरणार आपण, हा एक फॉर्म्युला वापरणार आहे. व्यवस्थित लिहून घ्या. आपण काय करूया, एमसीक्यू ला सुरुवात करूया. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. चला तर मग आता सीईटी ला विचारलेले प्रश्न लिहून घेऊयात. सीईटी ला कसा क्वेश्चन होता बघा, 2015 ला सीईटी ला असा क्वेश्चन होता, तो काय लिहून देण्यासारखा नाही. मोलॅरिटीची डेफिनेशन विचारली होती. काय डेफिनेशन विचारली बघा, मोलॅरिटी इज डिफाइंड ॲज, ऑप्शन ए होता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 डीएम क्यूब ऑफ सोल्युशन, जे आन्सर असू शकतं. दुसरा ऑप्शन होता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सोल्युशन. नाही, 1 kg ऑफ सोल्युशन मोलॅरिटी नाही, 1 डीएम क्यूब ऑफ सोल्युशन असतं. तिसरा बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 डीएम क्यूब ऑफ सॉल्व्हंट नाही. आणि लास्ट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 100 ml ऑफ सॉल्व्हंट, हे नाही. आन्सर कुठला असणार आहे, 1 असणार आहे. आता काय करायचं बघा, मी क्वेश्चन लिहितो. एमएसटी सीईटी 2016 चा प्रश्न. 2016 ला काय क्वेश्चन विचारला होता, 5 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड, त्याचं मोलर मास पण त्यांनी दिले होतं. मोलर मास इज इक्वल टू 40 ग्राम पर मोल is dissolved in little quantity of water and the solution is diluted to
100 ml. What is the molarity of the solution? असा क्वेश्चन होता आणि याला ऑप्शन काय दिले बघा. ऑप्शन ए होता 0.1 मोल पर डीएम क्यूब. ऑप्शन बी होता 1.0 मोल पर डीएम क्यूब. ऑप्शन सी होता 0.125 मोल पर डीएम क्यूब आणि ऑप्शन डी दिलेला होता 1.25 मोल पर डीएम क्यूब. आपल्याला हे काय करायचं आहे, आन्सर काढायचं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, हे न्यूमेरिकल सोडवायचा प्रयत्न करा, म्हणजे एमसीक्यू सोडवायचा प्रयत्न करा. तुम्हाला नाही आलं तर मी तुम्हाला सोडवून देतोय. आय होप की तुम्ही आता हे सोडवलेलं असावं व्हिडिओ पॉज करून. चला तर मग सोडवूया. काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलंय बघा. व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन म्हटलं तर आपण काय करायचं, फॉर्म्युला लिहायचा. आपला फॉर्म्युला कुठला, न्यूमेरिकलचा. m इज इक्वल टू गिवन मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय काय होतं बघा इथं, मोलर मास ऑफ सोल्यूट इनटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इंटू 1000. हा फॉर्म्युला वापरूया. चला मग सोल्युशन सॉल्व्हेंटचं मास काय, सॉरी सोल्यूटचं मास काय दिलंय बघा तुम्हाला. सोल्यूट किती दिलाय, 5 ग्रॅम सोल्यूट आहे. दॅट इज 5 ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास किती आहे, 40 ग्राम पर मोल. 40 ग्राम पर मोल. मग काय राहणार, इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे बघा. काय केलं त्यांनी, 5 ग्रॅम NaOH घेतले, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं आणि एकदा ते डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्याच्यामध्ये वॉटर ऍड करून सोल्युशन 100 ml पर्यंत डायल्यूट केलं. म्हणजे सोल्युशन काय झालं तुमचं 100 ml. इथं आली क्वांटिटी ऑफ सोल्युशन किती आली तुमची 100 ml आली. मग काय करणार, इंटू 1000. मग काय करावं लागेल बघा, 5 डिवायडेड बाय 40 इंटू 100 इंटू 1000. मग काय होणार आहे, 100 एके 100, 100 गुणिले 10, त्याला 50 झाले वर, डिवायडेड बाय किती 40, 0 ला 0 गेलो, 5 बाय 4 किती येतं, 4 एके 4, 1.25. आलं का बघा, कुठे आहे 1.25. ऑप्शन नंबर डी आला. आय होप तुमचं पण आन्सर डी आलेला असेल 1.25. चालेल. चला आता मग नेक्स्ट एमसीक्यू घेऊया आपण. नेक्स्ट एमसीक्यू किती सालचा आहे बघूया आपण बघा. तर नेक्स्ट आहे 2014 ला विचारलेला एमसीक्यू. काय होता बघा, पहिले एमसीक्यू लिहून घ्या. व्हॉट इज द मोलॅलिटी. क्वेश्चन असा होता, व्हॉट इज द मोलॅलिटी ऑफ ए सोल्युशन containing 200 milligram of urea. मोलर मास किती दिलं बघा, 60 ग्रॅम पर मोल दिलेला आहे. dissolved in 40 ग्राम ऑफ वॉटर. आणि ऑप्शन काय दिले होते बघा. ऑप्शन ए होता 0.0833, ऑप्शन बी होता 0.825, ऑप्शन सी 0.498 and ऑप्शन डी 0.0013. काय केलंय बघा त्यांनी, व्हिडिओ पॉज करा, सोडवायचा प्रयत्न करा. नाही आला तर मी सोडवून देतोय तुम्हाला. व्हॉट इज द मोलॅलिटी, म्हणजे तुम्हाला मोलॅलिटी कॅल्क्युलेट करायची आहे.
ऑफ द सोल्युशन कंटेनिंग 200 मिलीग्रॅम. दिस इज द फर्स्ट टाइम की सोल्यूट हा मिलीग्रॅम मध्ये दिला असतो. जनरली ह्या निपाटा प्रकारच्या न्यूमेरिकल मध्ये, या प्रकारच्या एमसीक्यूज मध्ये तुम्हाला जो सोल्यूट दिला असतो तो ग्रॅम मध्ये पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करून घेऊ शकता. म्हणजे आपल्याला 200 मिलीग्रॅमला कशात कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे, ग्रॅम मध्ये. ते करून घेऊया. कुठला आहे बघा सोल्यूट तुमचा, युरिया. युरिया हा सोल्यूट आहे. त्याचं मोलर मास काय दिले बघा, 60 ग्रॅम. हा इथं मास बघा ग्रॅम मध्ये दिले, 60 ग्रॅम पर मोल. डिझॉल्व इन 100 ग्रॅम, सॉरी 40 ग्रॅम ऑफ वॉटर. आपला मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय बघा, स्मॉल m इज इक्वल टू गिवन मास. गिवन मास किती आहे, 200 मिलीग्रॅम. आता 200 मिलीग्रॅम कसं करणार तुम्ही, 200 मिलीग्रॅम इज इक्वल टू किती येतं, 0.2 ग्राम येतं. मग हे 0.2 ग्राम इथं घेऊया आपण. 0.2 डिवायडेड बाय मोलर मास किती आहे, 60 इंटू मास ऑफ सॉल्व्हंट 40 इंटू 1000. हा फॉर्म्युला आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितला होता की गिवन मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलर मास, गिवन मास डिवायडेड बाय मोलर मास केलं तर नंबर ऑफ मोल्स येतात तिथे, डिवायडेड बाय मास ऑफ द सॉल्व्हंट इन अ ग्राम इंटू 1000. मग काय करता येईल, ह्या 1000 चे 2 झिरो ह्या 2 झिरो गेले, म्हणजे इथे वर किती आलं, 0.2 इंटू 10 म्हणजे 2 डिवायडेड बाय 6 चोक 24. किती येतं बघा आन्सर तुमचं. कसं करता येईल आपल्याला, ह्या 2 ला 20 मध्ये कन्वर्ट केलं तर 20 इंटू 10 रेज टू -1 होईल डिवायडेड बाय 24. म्हणजे आन्सर किती, 24 म्हणजे हे किती, 0. जर आपण ह्याला 8 म्हणलो इंटू 10 रेज टू -1, तर हे -1 घालून साठी 0.08. आन्सर कुठे आहे का, येस 0.08 आन्सर इथं आलं तुमचं ए. लक्षात आलं. हा 2014चा क्वेश्चन होता. आता आपण काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन 2000 कितीचा आहे बघा, 2011चा क्वेश्चन घेणार आहे आपण. दोन 2011चा काय क्वेश्चन येतोय बघा. An aqueous solution 2011. An aqueous solution of urea containing 18 gram urea in 1500 cm cube of, चला जसं आपल्या पोटाला लागतं तसं मार्करच्या पोटाला पाहिजे होतं म्हणून मी त्यात जरा इंक टाकली. काय आलं बघा, आपल्याला इथं काय पाहिजे, वेट ऑफ सॉल्व्हेंट इन ग्राम पाहिजे. आपल्याला दिलंय काय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml दिलेलं आहे. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला त्याची डेन्सिटी पण दिली आहे बघा इथं. मग डेन्सिटीचा वापर कशासाठी करतो आपण, मासचं व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचं मास मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. पण तेव्हा इकडे काय करून घ्या बघा, D इज इक्वल टू m बाय v. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. मग मास साठी इक्वेशन काय होईल, m इज इक्वल टू d इंटू v. डेन्सिटी किती दिली आहे, 1.052 इंटू व्हॉल्यूम किती दिलेलं आहे, 1500 cm क्यूब. हे किती होतं, आय थिंक 1560 ग्राम होईल. हे काय तुमचं मास ऑफ द सोल्युशन आलं. आता मास ऑफ द सोल्युशन हे आलं तर तुम्हाला कशाचं मास पाहिजे, किंवा वेटच्या ऐवजी आपण मासच शोधू वापरू. मास कशाच पाहिजे तुम्हाला, सॉल्व्हंटचं. हे मास कशाचं आलं, सोल्युशनचं. मग सोल्युशनच्या मास मधून हे जर तुमचं युरियाचा 18 ग्रॅम वजा केलं तर राहिलेलं काय असेल तुमचं, मास ऑफ द सॉल्व्हंट असेल. मग मास ऑफ सॉल्व्हंट कसं करणार तुम्ही, मास ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन किती, 1560 ग्राम मायनस मास ऑफ सोल्यूट किती आहे, 18. किती होते, 18 20 गेलं, 1542 ग्राम. आता इथं 1542 इंटू काय येईल, 1000. कसं सोडूया मग, ह्या 1000 ह्याला जर ह्याला डिवाइड केलं 60 तर हे असेल 18 डिवायडेड बाय 60 इंटू 1.542. आपण हे ग्रॅम होतं त्याचं केजी मध्ये कन्वर्जन करून घेतलं, म्हणजे 1000 निघून गेलं. कसं करता येईल, हे 60 इंटू राऊंड फिगर 1.5 जर आपण हे केलं तर हे 18 डिवायडेड बाय 16 म्हणलं तर ह्या 30 ऍड करायचे. 30 ऍड केले तर हे 90 प्लस 6 24 हे 92 येईल. हे 18 95 1.5 पॉईंट समथिंग येईल इथं.
1 1/5 किती येतं 0.2, पण हे 5.1 आहे म्हटल्यानंतर हे माझ्यामध्ये 0.19 समथिंग यायला पाहिजे. इथं आलं बघा आन्सर तुमचं ऑप्शन बी आहे. आय होप की तुमचं सुद्धा आन्सर हे बीच आलेलं असावं. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय होतं बघा, 2010 ला विचारलेला होता क्वेश्चन हा. 2010 ला विचारलेला क्वेश्चन कसा होता बघा, 2.5 cm³ ऑफ 0.4 नॉर्मल H2SO4 solution is diluted to 0.5 dm³. Find the normality of diluted solution. ऑप्शन काय दिले बघा, ऑप्शन ए होता 0.2 नॉर्मल, 0.2 नॉर्मल. ऑप्शन बी काय होता बघा 0.02 नॉर्मल. ऑप्शन सी काय होता 0.002 नॉर्मल. ऑप्शन डी काय होता 0.04 नॉर्मल. चला सोडवायचा प्रयत्न करा, नाही आलं तर मी तुम्हाला सोडून देतो. व्हिडिओ पॉज करा आणि सोडवायचा प्रयत्न करा. आय होप की तुम्ही सोडवलेलं असावं. चला आता काय काय दिले बघूया. तुम्हाला एक सोल्युशन दिलेलं आहे 2.5 cm³. 2.5 cm³ म्हणजेच किती तर 2.5 ml. काय दिलेलं आहे 0.4 नॉर्मल म्हणजे नॉर्मॅलिटी दिली H2SO4 सोल्युशनची. या सोल्युशन मध्ये तुम्ही सॉल्व्हंट ऍड करून हे सोल्युशन इथपर्यंत डायल्यूट केलं. कुठेपर्यंत डायल्यूट केलं तर 0.5 dm³ ला. 0.5 dm³ म्हणजे काय 0.5 लिटर. म्हणजे आपल्याला 2.5 सोल्युशन ml सोल्युशन होतं ज्याची नॉर्मॅलिटी 0.4 होती, ती काय झाली बघा 0.5 लिटर पर्यंत त्याला आपण डायल्यूट केलं. हे झालं तुमचं इनिशियल व्हॉल्यूम V1, हे झालं फायनल व्हॉल्यूम V2. हे इनिशियल नॉर्मॅलिटी N1 आणि तुम्हाला काय करायचं नॉर्मॅलिटी ऑफ डायल्युटेड सोल्युशन म्हणजे N2 कॅल्क्युलेट करायचं. कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल बघा आपल्याला, यस बरोबर आहे, N1V1 इज इक्वल टू N2V2. हा फॉर्म्युला आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेला होता की तुम्हाला सगळे फॉर्म्युले जे मी नॉर्मॅलिटीचे करून दिले त्यात होता हा फॉर्म्युला. चला आता काय करायचं मग, N1 किती आहे तुमचं 0.4 नॉर्मल, 0.4 नॉर्मल इंटू V1 किती आहे 2.5 ml इज इक्वल टू N2 किती आहे, N2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, इंटू V2 किती आहे 0.5 लिटर आहे. बारकाईन बघा हे ml मध्ये आणि हे लिटर मध्ये, तर ह्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल तुम्हाला 500 ml मध्ये कन्वर्ट करून घेऊया आपण. तर काय होईल N2 इज इक्वल टू काय येईल बघा तुमचा 0.4 नॉर्मल इंटू 2.5 ml डिवायडेड बाय काय येणार तुमचं 500 ml. ml ला ml गेलं कसं कॅल्क्युलेट करता येईल, एक काम करूया ह्याला 4 मध्ये कन्वर्ट करूया. 4 इंटू 10⁻⁻1 नॉर्मल इंटू 2.5 डिवायडेड बाय 500. 4 इंटू 2.5 किती येतं माझ्या मध्ये 10 येईल. 10 इंटू 10⁻⁻1 नॉर्मल डिवायडेड बाय किती येतील 500. ह्याला गेलं, ह्याला काय करूया आता 5 मध्ये कन्वर्ट करूया. इकडे या थोडंसं, म्हणजे कसं होईल 1 इंटू 10⁻⁻1 नॉर्मल डिवायडेड बाय 5 इंटू 10⁻1. 10⁻1 वर घेतलं तर काय होईल तुमचं 1 इंटू 10⁻2 डिवायडेड बाय 5. 1/5 किती येतं नॉर्मल येईल 1/5 माझ्या माहिती 0.2 इंटू 10⁻2 नॉर्मल. ह्याला काय करायला लागेल तुम्हाला 0.002 नॉर्मल. आले का कुठं, हे बघा ऑप्शन सी आलेलं आहे. हे अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स तुम्हाला काय करता येईल ह्याच्यावर सोडवता येतील. सी दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बिलोंगिंग टू द सीईटी. अशा प्रकारचे भरपूर क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून कॉन्सन्ट्रेशन वर सीईटी ला एक क्वेश्चन हा हमखास असा आणि तो क्वेश्चन बऱ्यापैकी न्यूमेरिकल वरच असणार. सी चलो थँक्यू. बघूया आपण नेक्स्ट लेक्चरला बाकीचा कंटेंट आपण कंटिन्यू करू. चलो गुड डे. मार्कर मधली इंक